नगरच्या एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या वतीनं 26वी नॅशनल लेव्हल स्पर्धेचं आयोजन 21 जुलैला नगर कल्याण रोडवरील द्वारका लॉन्स या ठिकाणी केलं गेलं. सरस्वती पूजनानं या कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला गेला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीचे संस्थापक अशोकराव कारले होते. अकॅडमीमध्ये हजारो विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. यावर्षी अकॅडमीचे महाराष्ट्रात एकूण 10 परीक्षा केंद्र आहेत. सर्व केंद्र मिळून 9,300 विद्यार्थी परीक्षेला बसले. नगर या ठिकाणी 85 शाखांमधून 1910 विद्यार्थी स्पर्धेला बसले होते. अकॅडमीची स्थापना 2014 मध्ये झाली. अकॅडमीत एकूण 672 शिक्षिका असून त्या एकजुटीनं आणि एकमेकांच्या सहकार्यानं काम करतायत. या नारी शक्तीचं पद्मश्री निलिमा मिश्रा यांनी कौतुक केलंय. सकाळी 10 वाजता विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झाली. ही परीक्षा फक्त 5 मिनिटांची असते. त्या 5 मिनिटांमध्ये आराध्या संदीप साबळे हिनं 179 तर जयेश विजय निंबाळकर यानं 157 बेरीज आणि वजाबाकी केले. अवधूत सुनील पालवे यानं मोठ्या संख्येचे 125 गुणाकार करून चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा मानकरी ठरला. तर ईशान नितीन सब्बन यानं 173 गुणाकार केले. श्रावणी राजकुमार पवार 143 भागाकार. दिव्या ज्ञानेश्वर डोळस हिनं 116 संख्यांचे वर्ग करून चॅम्पियन पद मिळवलं. यावर्षीचे बेस्ट टीचर अनुजा तांबे, रेणुका दिघोळकर, शीतल गोंधळी, भारती डबले यांना घोषित केलं गेलं. पूनम सोनवणे यांना स्टार टीचर म्हणून घोषित करण्यात आलं. समर्थ बुधवंत, ओंकार दौंड, प्रदुषा देशमुख, मनीषा नकाते, प्रेमराज थोरवे या 5 विद्यार्थ्यांना अबॅकस मास्टर पदवी प्रदान केली गेली. एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीचा आज बक्षीस वितरण समारंभ होता. बाबू सरांनी अतिशय चांगलं नियोजन केलं की गणितात मुलांना सोपा ट्रिकने कसं लवकर सोल्युशन काढता येईल, त्यासाठी अबॅकसचा खूप साऱ्या मुलांना फायदा होतो. आज ग्रामीण भागातील विविध ठिकाणी परीक्षेचं आयोजन केलं आणि सर्वांचं आयोजन करून त्याचा निकाल एकत्रितरित्या तिथे जाहीर करून आणि मुलांना बक्षीस दिलं. आणि विशेष म्हणजे आज गुरुपौर्णिमेचा जो दिवस आहे त्या दिवशी कार्यक्रम आयोजन केला आणि मला आधी काही आमंत्रित केलं. आज 26वी नॅशनल लेवलची अबॅकस स्पर्धा इथे नगरमध्ये संपन्न झालेली आहे. आणि या 5 मिनिटाच्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी गणितीय क्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या फास्ट पद्धतीने जलद गतीने विद्यार्थी करतात. आणि मुलांची स्मरणशक्ती असेल, मुलांची कल्पनाशक्ती आहे किंवा त्यांना तो सराव आहे तो या स्पर्धेच्या माध्यमातून होतो. आणि एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीने ही चांगली संधी मुलांना उपलब्ध करून दिलेली आहे. याचा निश्चित मुलांच्या शालेय जीवनात त्यांच्या पुढील आयुष्यात त्यांना नक्कीच फायदा होईल असा विश्वास वाटतो. या कॉम्पिटिशनमध्ये आराध्या साबळे यांनी सर्वात जास्त बेरीज आणि वजाबाकी करून 179 बेरीज आणि वजाबाकी करून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच सर्वात जास्त गुणाकार करून ईशान सब्बन याने फर्स्ट प्राइज पटकावले. तसेच सर्वात जास्त भागाकार श्रावणी पवार हिने 143 भागाकार केले. जर विद्यार्थी 5 मिनिटांमध्ये 179 एक्झाम्पल सोडवत असतील तर विद्यार्थ्यांना याचा फायदा MPSC आणि UPSC सारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी नक्कीच होईल. सुरुवातीला ज्यावेळेस फर्स्ट वेळेस कॉम्पिटिशन झाली त्यावेळेस केवळ 93 विद्यार्थी या कॉम्पिटिशनसाठी बसले होते. पण आज 2024 10 वर्ष पूर्ण झाले आहे अकॅडमीला आणि आज तब्बल 9,300 विद्यार्थी या कॉम्पिटिशनमध्ये बसले. हे या अकॅडमीचे यशच समजावे लागेल. विद्यार्थ्यांचे तर श्रम होते त्याबद्दल, त्याचप्रमाणे पालकांनी देखील खूप कष्ट केले. त्याचप्रमाणे जे सहकारी शिक्षक आहेत एव्हरेस्ट अबॅकसचे त्यांनी देखील खूप परिश्रम घेतले. आणि आमच्या ज्या मेन आहेत, ज्या हेड आहेत आमच्या कल्पना घडेकर मॅडम, त्यांचे आम्हाला मोलाचे सहकार्य मिळाले. एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीमध्ये एकूण 650 पेक्षाही जास्त शिक्षिका कार्यरत आहेत आणि 18,000 पेक्षाही जास्त विद्यार्थी त्यांचे मार्गदर्शन घेत आहेत. नगरमध्ये आयोजित झालेल्या कॉम्पिटिशनमध्ये एकूण 1,922 विद्यार्थ्यांनी 63 सेंटरमधून सहभाग घेतला होता. अकॅडमी आणि शिक्षकांचं मार्गदर्शन तसेच पालकांचं सहकार्य या स्पर्धेला लाभलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राष्ट्रपती पुरस्कार विजेते अमोल बागुल यांनी केलं. या कार्यक्रमासाठी पद्मश्री निलिमा मिश्रा, शिक्षण उपसंचालक रमाकांत काठमोरे, जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त वसंतराव काबरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, डॉक्टर सुरेश शिंदे, डॉक्टर तेजस्विनी आहेर, उद्योजक संदीप गडाख, जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे संचालक महेंद्र भनभणे यांसह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते.